यूट्यूबर शिरीष गवस यांचं दुर्दैवी निधन झालं. सर्वप्रथम डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमी आणि जनमत यांच्यातर्फे त्यांना श्रद्धांजली. आता आपण येऊया नक्की त्यांना काय झालं होतं. खूप चर्चा सुरू झाल्या आणि मला स्वतः अनेक व्यक्तींनी सांगितलं की डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमी तर्फे व्हिडिओ बनवा, याच्यावर काहीतरी लोकांना सांगा त्याच्याबद्दल. याच्यात दोन पैलू स्पष्ट दिसतात. शिरीष गवस यांच्या मित्रांशी आम्ही संवाद साधला, तर अर्थात त्यांनी नावं सांगण्यास नकार दिला, पण त्यांनी सांगितलं त्याला डोकेदुखीचा त्रास होत होता आणि त्याला वाटलं ते स्क्रीन टाईममुळे असेल किंवा अनेक स्वतःच ज्याला म्हणतात स्वतःचं निदान करणं आणि स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेणं, हे दोन मुद्दे त्याच्यात स्पष्ट दिसले. स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात वाईट नाही, पण जेव्हा डोकेदुखीची पुनरावृत्ती होते, मी डोकेदुखीची सुरुवात होते म्हणत नाही, डोकं एकदा दुखणं, दोनदा दुखणं, कधी कधी ज्याला आम्ही एक्झर्शनल हेडेक म्हणतो, खूप कामाचा ताण पडला, थकवा आला, तर त्याला सुद्धा डोकेदुखीत त्याचं रूपांतर होऊ शकतं. तर ती तात्पुरती डोकेदुखी, पण त्याची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा कृपया अंगावर काढू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कदाचित वेळ आली तर मोठ्या टेस्ट कराव्या लागतात, अगदी ज्याच्यात मेंदूचा सिटी स्कॅन सुद्धा करावा लागतो, पण त्या तुम्हाला पुढच्या धोक्यापासून वाचवतात. लक्षात ठेवा, मृत्यूपेक्षा काहीच महाग नाही. त्यामुळे सिटी स्कॅनची सुद्धा जर वेळ आली तर ती करायची तयारी ठेवा, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सावध होणं केव्हाही चांगलं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, खूप 10 दिवसातच हे घडलं की त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्यात मी न्यूरोसर्जनशी बोललो की काय असावं. तर मी जेव्हा जोपर्यंत MBBS करत होतो तोपर्यंत मला न्यूरोसर्जरी हा विषय होता, पण न्यूरोसर्जरी मी केली नाही. मी स्वतः न्यूरोसर्जन नाही, पण मी न्यूरोसर्जनशी संवाद साधला. न्यूरोसर्जननी आधी हेच कारण सांगितलं की कुठलीही मेंदूची सर्जरी ही गुंतागुंतीची असते. याचा अर्थ असा नाही की ती अयशस्वी ठरावी. मेंदूच्या सर्जरीज, मेंदूची जी ऑपरेशन्स असतात ती यशस्वी होतात, अयशस्वी होतात, पण मेंदूची सर्जरी ही गुंतागुंतीची असते आणि त्यातून कॉम्प्लिकेशन्स म्हणजे त्याचे परिणाम होऊ शकतात. ते तात्पुरते असतात, दीर्घकालीन असतात. तर अशा वेळेस दोन्ही गोष्टी असतात, डॉक्टरांचा अलर्टनेस आणि पेशंट अलर्टनेस. हे दोन्ही म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा सावध राहायला आवश्यक असतं सर्जरीनंतर, आणि पेशंटच्या नातेवाईकांची जबाबदारी सुद्धा असते की त्यांनी सावध व्हायचं. तर सर्जरीनंतर म्हणजे ही 10 दिवसाची घटना आहे, पण त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही, कारण कुठलीही ब्रेनची सर्जरी ही गुंतागुंतीची असते. त्यात ही खूप कठीण सर्जरी आहे. त्यामुळे डॉक्टरांना दोष कितपत द्यावा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न येतो त्याच्यामध्ये. पण पुन्हा मी पहिल्या भागाकडे वळतो. मेंदू बाबतीत कुठलंही तुम्हाला लक्षण, म्हणजे ज्याला सिम्पटम म्हणतो आम्ही, जाणवत असेल, सिम्पटमपेक्षा सुद्धा सिग्नल, त्या तुम्हाला कुठला जरी सिग्नल मिळाला, मग ती वारंवार होणारी डोकेदुखी असो किंवा कुठलाही मेंदूशी निगडीत म्हणजे अगदी डिप्रेशन असो, मी डिप्रेशनपासून सुरुवात करतो, वारंवार येणारं नैराश्य असो, तुम्ही अंगावर काढू नका. शक्य झाल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही स्वतःला दाखवा. काही इनिशियल टेस्ट असतील, मी टेस्ट म्हणतोय, त्या करून घ्या आणि नक्की स्वतःला काय झालंय, तो रक्तस्राव आहे का, मेंदूत झालेला ट्यूमर आहे किंवा इन्फार्क्ट म्हणजे रक्तपुरवठा मेंदूला कमी होतोय, नक्की काय झालंय आणि त्याची तीव्रता, कालावधी, मी दोन्ही शब्दांवर जोर देतोय, त्याची तीव्रता, कालावधी किती आहे हे समजून घ्या. डॉक्टरांशी बोला आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे फार महत्त्वाचं आहे. ही घटना खूपच दुःखद आहे, वेदनादायी आहे. पुन्हा एकदा डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमी आणि जनमत यांच्यातर्फे मी श्रद्धांजली व्यक्त करतो.